सांगती इथल्या सागर लहरी साध मनाची लाट सुखाची गंध बहरती नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। नमस्कार। नव्यानंच चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच या नावाने एक संस्था स्थापन झाली आहे। चिपळूण तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी म्हणून मुस्लिम समाजातील काही लोक जे सामाजिक कार्य अनेक वर्ष करत आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच अशा नावाने संस्था स्थापन झालेली आहे। नव्याने कार्यकारिणी सुरू झालेली आहे। त्यांची ध्येय धोरण उद्दिष्ट काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। या संस्थेचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते आहेत अनवरजी पेजकर, जे आपल्यावर आता संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्या कार्यकारिणीतील काही सदस्य पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच म्हणजे नेमकं काय हे आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घ्या। अनवरभाई, तुमचं स्वागत आहे। एक नवीन पर्व, एक नवीन पाऊल तुमच्या माध्यमातून या ठिकाणी उचलले गेलेलं आहे। काय वाटतं की चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच या संस्थेची स्थापना करण्याची गरज का वाटते? कारण की आपल्याकडं एक छोट्या छोट्या संस्था आहेत, त्यांचे आपण जर कार्य पाहिले तर ते पूर्ण लोकांमध्ये पोचत नाही। फक्त काय आहे, लोकांना असं वाटतं की आम्ही संस्था स्थापन केली, ते कार्य झालं, पण संस्था स्थापन झाल्यानंतर कार्य झालं पाहिजे आणि लोक याच्यातून वंचित राहतात। तर आता आपल्याकडे चिपळूण आपली जी जुनी संस्था होती चिपळूण तालुका मुस्लिम समाज, जेव्हा ह्यांनी कार्य सुरू केलं 1974ला, तिथून आज 50 वर्ष आली। 50 वर्षात फक्त 400 सभासद झाले आणि जो पैसा काय निधी वगैरे यायचा तो निधी नको त्या ठिकाणी वापरला गेला। लोकांना त्याबद्दल कोणी विचारलं तर योग्य उत्तर मिळत नव्हती। तर आम्ही त्यांना थोडंसं चर्चा केली की बाबा हा जो पैसा आहे तुम्ही डोंगरात टाकलाय, तो टाकण्यापेक्षा तुम्ही हा कुठल्या तरी योग्य ठिकाणी वापर केला असतात पैसे, तर ज्यांना पैसे दिले त्याचा उद्देश साध्य झाला असता। त्याच्यानंतर शासनाला आपण मदत करण्यापेक्षा शासनाने आपल्याला मदत केली कोविडच्या काळामध्ये। तर त्यावेळेला जो निधी जो जनतेने दिलेला, शासनाला मदत करून लोकांचं नुकसान केले। जे 15 लाख रुपये लोकांना वाटण्यात आले असते, लोकांचा काही ना काहीतरी फायदा झाला असता। ह्याचं मी जेव्हा विचारलं की तुम्ही असं का करताय, तर मला त्यांनी जे संस्थेचे पदाधिकारी होते त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला काही योग्य उत्तर दिलं नाही, एक प्रकारे हुकुमशाहीप्रमाणे। तर मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही लोकांचे पैसे घेताय, त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, ते आम्हाला शिवायची गरज नाही असे लोकांनी उत्तर दिले। आम्ही गप्प बसलो, काम करतात त्यांना करू दे, आम्ही साधे सभासद, बाकी आम्ही काय छोट्या पदावरती नव्हतो। जेव्हा 4 वर्ष खालिद दलवाई आणि तुमचे इक्बाल मुकादम यांनी केस या संस्थेवरती टाकली। 4 वर्ष त्यांचं चाललं होतं किंवा आम्हाला काय ते योग्य न्याय मिळावा। तर त्यावेळेला चाटी कमिशनने 2016पर्यंतचे जे लोक आहेत त्यांचे सभासद आहेत त्यांनीच फक्त इलेक्शन करायचं आणि नवीन कार्यक्रम आम्हाला 17 तारखेला द्यायचं। जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झालं तेव्हा आमची नावच नाही त्याच्यामध्ये। तर 1997 मी सभासद आहे, तेव्हा अध्यक्ष खतीब साहेब होते, अमन साहेब खतीब, आणि सेक्रेटरी लियाकत चोगले होते। तर मी त्यांना विचारलो, मी तुम्हाला सगळं आठवण करून देतो, आपण प्रत्येक मिटिंगला आपण गेलेलो, भानगडी व्हायच्यामुळे आम्ही यायचं बंद झालो। तो विषय न ठेवला डोक्यात, मी संस्थेच्या विरोधात काम करतो म्हणून 2006ला माझं नाव कमी करण्यात आलं। म्हणून मी त्यांना विचारणा केली, तर तुम्ही माझं नाव कमी का करण्यात आलं? ते म्हणलं तुमच्याकडे प्रूफ आहे का? तर प्रूफ पावती 2087 कोण प्रूफ ठेवू शकेल का? तर माझ्याकडं तो प्रूफ नव्हता। मग त्यांना मी म्हणलं की मला घटना द्या, मतदार यादी द्या,
तर त्यांनी मला काही दिली नाही, कारण की मी सभासद नाही. म्हणून मी योग्य रीतीनं जाऊन चार्टी कमिशनला अर्ज करून घटना घेतली. घटना योग्य आहे, सगळं काय ते. पण मतदार यादी जी आहे त्या मतदार यादी किंवा सभासद यादी तर KYC नाही, म्हणून KYC नसल्यामुळे ती ऑर्डर आली. ती फक्त मतदानापुरती KYC कंप्लीट करा मतदान होईल. पण मला कळलं की हा KYC पूर्ण करायला खूप वेळ जाईल. 203 जीवित 197 मृत, तर यांचं पूर्ण मृत्यू दाखले वगैरे करणं खूप वेळ जाईल. आणि त्याच्यातून काम करणारा व्यक्ती जे कोणतरी पाहिजे ते त्यातले व्यक्ती त्यांच्याकडे आहेत नाही आहेत त्यांना माहिती. पण म्हटलं आपले मुस्लिम समाज एवढी वर्ष कार्यरत आहेत, आपली जुनी लोक ही संस्था स्थापन केलेली आहे. त्यात माझे बाबा पण होते, शरीफ पेचकर म्हणून, अमीन शेठ मिठागरी, करीम दारवाले, शेकावून वांगडे, कादिर खोत मुकादम, असे चांगल्या चांगल्या व्यक्तींनी संस्था स्थापन केली होती. पण त्यांना सुद्धा काही एवढं काही सहकार्य मिळालं नाही. तर आपण म्हटलं लोकांना संस्थेच्या, आपल्या मुस्लिमांची संस्था होती ती संस्था आज कार्यरत नाही आहे. त्या काळामध्ये एक आपण आपल्याकडनं काही अन्याय होऊ नये जनतेवरती, मुस्लिम समाजावरती, म्हणून ही संस्था स्थापन झाली. अच्छा, म्हणजे साधारणतः तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जो न्याय पाहिजे होता, की तुम्हाला ज्या गतीने काम करण्याची इच्छा होती त्या गतीने तुम्हाला काम करता आलं नाही, म्हणून तुम्ही नवीन संस्था स्थापन करण्याच्या या ठिकाणी धोरण आखलेलं आहे. काय वाटतं की चिपळूण तालुक्यातला जो मुस्लिम समाज आहे यांच्यासमोर असे कोणते प्रश्न आहेत, अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या समस्यांना तुम्ही वाचा फोडणी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी अत्यंत पुढाकार घ्याल? आता आपण शहरापुरता विचार केला तर शहरातले गटारे, स्वच्छ पाणी मिळत नाही, जे गटारातून जे पाईपलाईन येते, ज्या आपल्या गोष्टीच्या समोर तर तुम्ही पाहिलं तर एवढ्या समस्या आहेत. फक्त रस्ते आपले चांगले आहेत, पण आपले जे इंटरनल रोड ते सुद्धा आत्ताच्या काळामध्ये चांगले आहेत, रस्ते चांगले झालेले आहेत. पण जी लोक, आपली जी मुस्लिम समाज आहे त्यांना एकत्र आणण्याचे आपण प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून आपली संघटना काम आम्ही आल्या दुसऱ्या वर्षापासून काम सुरू केलेलं आहे. आता आपल्या समाजावरती कुठला अन्याय नाही आहे. आमचा समाज विचार करत नाही की आपल्याला एकत्र येऊन काम केलं पाहिजे. एकत्र आपण आलो तर सगळी कामं नाही, मुळात भौतिक समस्या राहिल्या वेगळ्या, एकंदरीत तुम्हाला सामाजिक समस्या किंवा इतर शैक्षणिक समस्या अशा कोणत्या समस्या आहेत का समाजापुढे की जेणेकरून हा समाज मागे गेलेला आहे आणि त्या समाजाला तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे, मग त्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार? मी सांगतो, ह्याला मी तुमच्या शब्दाला विरोध करेन. आपला समाज सगळ्यात हुशार समाज आहे, बौद्धिक क्षमता आहे मान्य करतो, पण त्यांना योग्य मार्गदर्शन. तुम्ही संस्था स्थापन केली म्हटल्यानंतर तुम्हाला कुठेतरी गोष्टी उडी लावून असेल ना. हा जो विषय आहे, हा विषय घेऊन आम्हाला समाजाकडे जायचं आहे. आपण हुशार लोक आहोत, आपण मागासवर्गीय नाही आहोत, आपण मागे नाही आहोत, आपल्याला काम करायचं आहे. म्हणून आपण एक उदाहरण देऊ शकतो की आपल्या वेळेला ह्या लोकांना की आपण ह्या मार्फत आपण लोकांना सांगू शकतो की एक पद्धत आहे की जकात आम्ही ज्यावेळेला देतो, ती जकात आम्ही ज्यावेळेला देतो ती म्हणजे खूप कमी देतो, खूप कमी देऊन तो माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही. त्या ठिकाणी आम्ही विचार काय केलेला आहे, जो देणगी स्वरूपात किंवा जकातीय स्वरूपात किंवा सत्या स्वरूपात जी आपल्याला जे कलेक्शन होईल ते त्यांना आत्मनिर्भर करेल. कोण समजा फॉर एक्झाम्पल कोण टेलरिंग काम करत असेल आणि तिला मशीन घेता येत नसेल, तिला मशीन घेऊन द्यायची. कोणाकडे पाककला असेल तर पाककलेचे जे साहित्य असेल ते त्यांना घेऊन देऊया. कोणाचा मुलगा जर रिक्षा ड्रायव्हर असेल त्याला रिक्षा घेता येत नसेल तर आपल्या संस्थेकडे त्या रिक्षाचं लागणारं जे टोकन अमाऊंट असेल बँकेला द्यायचं, ते देऊन त्याला आत्मनिर्भर करायचं, हा आमचा प्रयत्न आहे. एकंदरीत तुमचा अजेंडा असेल की लोकांना, गरजू लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांना आत्मनिर्भर करणे किंवा त्यांना रोजीरोटी कमावून देणे, अशा प्रकारचं तुमचं उद्दिष्ट असेल. आपल्याबरोबर या ठिकाणी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचाचे प्रवक्ते निसार शेख आहेत, त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घ्या. निसार शेख, काय सांगाल की तुम्ही आता या संस्थेचे प्रवक्ते म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे, एकंदरीत हा जो सगळा काय अट्टहास आहे याच्यातून काय नेमकं साध्य करायचं किंवा काय ध्येय धोरण असते? शाहिदभाई, सलाम अलैकुम, स्वागत आहे, नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुळात पहिल्यांदा ज्या टायमाला चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचाची यांनी जेव्हा स्थापना केली, आम्ही स्वतः त्या बैठकीला होतो. सुरुवातीलाच स्वतः अनोरभाई पेचकर यांनी स्वतःची जागा म्हणजे त्या आमच्या मुस्लिम समाज विकास मंचाला स्वतःची जागा त्यांनी दिलेली आहे. त्याबरोबर पहिलीपासून ते 10वीपर्यंतची मुलं असतील त्या मुलांना त्यांच्या स्कूलमध्ये मोफत शिक्षण देणार आहेत. हे कौतुकास्पद त्यांनी काम केलं. गरीब मुलांना गरीब मुलांना मोफत शिक्षण देणं म्हणजे कौतुकास्पद काम त्यांनी पहिले केले. दुसरी गोष्ट मगाशी तुम्ही त्यांना विचारत होता की मुस्लिम समाजाच्या व्यथा काय आहेत नेमक्या. मुळात आज आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी अमीन शेठ मिठागरे
मला वाटतं सतीश कदम साहेबांनी ते चांगलं मानत असेल की अमित शेठ मिठागरे हा एक मोठा व्यक्ती या ठिकाणी होऊन गेला. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी कमाल शेठ बेबलसारखी एक व्यक्ती होऊन गेली, ते सुद्धा आपल्यामध्ये आहेत नाही. म्हणजे आज बघितलं तर मुस्लिम समाजाला कोणी वाली नाही असं मी ठामपणे सांगू शकतो. पण आता कुठेतरी अनवरभाई आणि पेचकर ही सगळी संघटनेने एक पाऊल टाकलं की मुस्लिम समाजाच्या ज्या व्यथा आणि कथा आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मुळात आज आमच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्याच आल्या ओपनपणे तुम्हाला सांगू शकत नाही, पण काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आमच्या समाजाला पूर्णपणे बाजूला ठेवला जातो. फक्त निवडणुकापर्यंत वापर केला जातो, बाकी काही गोष्टी केल्या जात नाही. मग आमचा समाज कधी पुढे येणार? आमच्या समाजाचे काही जे नेते मध्ये मी कुणावरती टीका टिप्पणी करत नाही, मुळात ते कधीही समाजाला जवळ करत नाही. फक्त चुकून तालुका बोलल्यानंतर फक्त चुकून शहरचा विचार केला जातो. तालुक्यामध्ये ग्रामीण भागातले जे काही मुस्लिम समाजाचे लोक आहेत, तरुण आहेत, मुलं आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना कधीही ते जवळ घेत नाही. असं का? आता मगाशी अनवरबाईंनी सांगितलं की 1974 पासून जी स्थापना आली त्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये गेले, चार्टर्ड कमिशनकडे गेले आणि त्या गोष्टी घडल्या. खरोखर चांगली गोष्ट त्यांनी केली, त्यांना सुद्धा ते न्याय मिळाला नाही, मग त्यांनी पाऊल टाकलंय. एक चांगली गोष्ट त्यांनी केली. असं कोणी होणार नाही की स्वतःची जागा संस्थेला देऊ इच्छितो किंवा त्या गरीब मुलं आहेत त्यांना पहिलीपासून 10वीपर्यंत शिक्षण मोफत देऊ शकतो असं कुणी आजपर्यंत केलं नाही. ते अनवरबाईंनी केलेलं आणि त्यांच्याबरोबर मुलींना राहायला वस्ती केलं. अशा बऱ्याचशा 3.5 एकर जमीन कॉलेजसाठी 3.5 एकर जमीन कॉलेजसाठी दिलेली. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या दिल्या ऑन पेपर की शाब्दिक? नाही, ऑन पेपर ते आता करतात, शाब्दिक परवा बोललेत ऑन पेपर करतात. कारण लवकरच आमची संस्था जी आहे रजिस्टरच्या मार्गावरती आमचे जे हायकोर्टचे वकील आहेत OSBI पेचकर त्या तिथे उपस्थित नाही, ते मुंबईमध्ये, पण ते त्या मार्गाने काम करत आहेत. अशा पद्धतीने ही जी संस्था आहे ती झपाट्याने काम करेल हे मी यानिमित्त सांगितलं साहेब. ठीक आहे. पुन्हा एकदा मी अनवरबाईंकडे येतो. अनवरबाई, जसं की आता तुम्ही याने सांगितलं एवढं तुम्ही चांगल्या प्रकारचा तुम्ही उदार मतवाद तुमचा दाखवलेला आहे. एक प्रकारचं तुम्ही समाजासाठी एक हात पुढे केलेला आहे आणि समाज सुद्धा तुम्हाला हात किती देईल? काय वाटतं तुम्हाला समाजाकडून तुम्हाला किती समर्थन मिळेल? नक्कीच समर्थन मिळेल, नक्कीच मिळेल. कारण की बेसिक आपलं जे आहे बेस आपला मजबूत आपण केलेला आहे. कुठलीही संस्था काम करायला बेसिक त्यांना काहीतरी पाहिजे, ॲसेट्स हवी, त्याप्रमाणे ॲसेट दिलेले आहे. आता ते ॲसेट डेव्हलपमेंट करायला प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने आणि इतर जाती जमातीच्या लोकांनी सहकार्य केलं तर आमचे जे ध्येय धोरण आहे ते पूर्ण होते. आम्ही जी घटना आम्ही जी तालुका मुस्लिम समाज विकास मंडळाची जी घटना जी आहे ती एक प्रकारे मिनी विधानसभा असेल, त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाला न्याय देण्यासाठी, ग्रामीण भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी, त्यांना शहरामध्ये आणून कसं एक म्हणजे विधानसभा कशी चालते, नगरपालिका कशी चालते, त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. त्याच समित्यापासून प्रत्येक व्यक्ती की आपण म्हणतो आपला समाज मागासवर्गीय होत चालला आहे, त्यांना मूळ प्रवाहामध्ये येता येत नाही, ते मूळ प्रवाहामध्ये आणायचे आम्ही संघटनेमार्फत प्रयत्न करू. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की आम्हाला सर्वांचं सहकार्य पाहिजे, प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचं. आता आपण तुमचे कौतुक करण्याबरोबरच आणखी एक चर्चा, जेव्हापासून हे संघटन स्थापन झालेलं आहे तेव्हापासून समाजामध्ये साधारणतः चर्चा अशा आहे की या कार्यकारिणीमध्ये पेचकर कुटुंबियांचा जास्त भरणा आहे. म्हणजे ही चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच नसून ही पेचकर विकास मंच आहे, अशा प्रकारची एक साधारणतः चर्चा आहे. याच्यावरती तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं की हे लोक समोर आहेत. मी साधा फक्त सभासद असेल, माझी निवड कोणी केली ते आमचे प्रवक्ते सांगतील. मुळात हा खूप चांगला प्रश्न विचारलास, कारण मला सुद्धा अनेकांचे शाळेत फोन आले की तुम्ही पेचकर कंपनीमध्ये काम करताय की काय. मुळात चांगला प्रश्न विचारला, कारण का त्याच्यामध्ये ज्या टायमाला आम्ही जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की जेव्हा अनवरभाई पेचकर स्वतःहून जेव्हा पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या घरातले कोणते 2 व्यक्ती ट्रस्टी पाहिजेत. मग मुळात त्या ठिकाणी हायकोर्टाचे वकील आपले OSBI पेचकर होते, मग त्यांची एक आम्ही निवड केली आणि अनवरभाई पेचकर, आणि बाकी सगळ्या गोष्टी पूर्णपणे जी बैठक झाली बैठकी सगळं ठरले. आणि कुणी असा विचार करू नये की ही कंपनी म्हणजे ही जी संस्था आहे ती काय त्यांची फक्त त्यांच्यासाठीच आहे असं काय नाही, ही समाजासाठी काम करते. आम्ही सध्या सांगतोय की आपण पर्टिक्युलरली काम करूया, म्हणजे टप्प्याटप्प्याने काम करू. आज मगाशी पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की समाजासाठी करता येऊ शकतो. आता आमच्याकडे वधूवर मेळावा आमचा घेण्याचा एक मोठा प्रयोजन आहे. दुसरी गोष्ट तुमच्यासारखे शाहीर लोक आहेत, जे कलावंत लोक आहेत, त्यांना कुठे न्याय मिळावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तळागाळातल्या मुस्लिम समाज जो आज विखुरलेला गेलेला आहे तो एकत्रित आणून त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करायचं हे आमचं ध्येय उद्दिष्ट आहे. यामध्ये कुणी असं समजून घेऊ नये की ही गोष्ट की अनवरभाई पेचकर यांची जी संस्था आहे, यांची घराण्याशाहीची संस्था आहे असं कोणी म्हणू नये. कारण का आता काम करताना विरोध होणार, विरोधक निर्माण होणार आणि विरोध ते करणार, त्यामुळे तो सुद्धा विरोध आम्ही बाजूला ठेवणार. विरोधक असल्याशिवाय मजा येत नाही काम करायला. विरोधावर तुम्ही आल्यानंतर विरोध ही परमेश्वराने दिलेली एक एनर्जी आहे आणि फ्री आहे. ती जर विरोध जर नसेल आपल्याला, ती एनर्जी मिळाली नाही तर माणूस ऊर्जा निर्मित होऊ शकत, त्याला ऊर्जा मिळते. हा आपल्याला एक विरोधाला आमचं उत्तर आहे. दुसरे जर मला समजा
बेक्सर कंपनी म्हणून जाहीर करायची असते. ते आमच्या 4-5 संस्था आहेत, त्याच्यामध्ये मी कोणालाच घेतली नाही. पूर्ण तालुक्याच्या म्हणजे परराज्याच्या लोकांना सुद्धा आम्ही घ्यायचं जे ठरवलं ते आम्ही कंपनी म्हणून जे लोक बोलत असतील ना ते चांगले त्यांना उत्तर मिळेल ना. बरोबर, चर्चा तर होणार होणार, आहे. मात्र होणार. आता तुमचं जबाबदारी अशी असेल की जी काही चर्चा असेल त्या चर्चेला तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही जी ध्येय उद्दिष्टाची तुम्ही आता आखलेली आहेत बरोबर. ती ध्येय उद्दिष्ट सर्वसामान्य लोकांपर्यंत किंवा मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवणं यामध्ये तुम्ही किती यशस्वी होता त्यावरती सगळी चर्चा थांबणं शक्य आहे. मात्र तुम्ही आता तुमची ध्येय धोरणं सांगितली त्याबरोबरच आता तुम्हाला काय वाटतं की 1974 साली जी मुस्लिम समाजाची संघटना स्थापन झाली होती ती 2021 पर्यंत त्यांच्यापर्यंत काम करत होती, त्यामध्ये काय उण्या होत्या किंवा तुम्ही त्या गोष्टीला विरोध करून तुमची संस्था स्थापन केली, काय नेमकं कारण होतं? नाही, त्यांना मी विरोध करत नाहीयेत आणि तो विषय आता संपलेला आहे. आता आपली जी नवीन संघटना आहे जे मंच आहे, मंचाला सगळ्यांनी सहकार्य करायचं. तो जो विषय जो आहे आता त्याला आपण विसरूयात. आपण काल विषय संपलेला, त्यांनी प्रयत्न करून ती संस्था पुन्हा पुनर्जित करावी अशी माझी इच्छा आहे आणि त्याने आम्ही एकत्र येऊन काम करावं अशी माझी पुन्हा म्हणजे माध्यमाला सांगणं. त्यांना पण प्रसार माध्यम त्यांना कळू देत की आम्ही एकत्र येऊन काम करायला तयार आहोत. निसर्गभाई पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. एकंदरीत चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच आहे, याची भविष्यातील उपक्रम काय असतील? आपण त्या उपक्रमा अगोदर माझ्याकडे काय भावना लोकांच्या पोहोचतात. ज्या टायमाला आम्ही संघटना स्थापन केली, विकास मंच स्थापन केला, ते काय लोकांनी पोटतिडकीने सांगितलं तर आज ग्रामीण भागामध्ये जी काही पूर्वीची मुस्लिम समाज आहे, मी कुणावर टीका टिप्पणी या ठिकाणी करत नाही, पण त्या ठिकाणपर्यंत ही समाज पोहोचलाच नाही. मग मजरेकाशी असो ते तिकडे सेलवाडी असो, म्हणजे आपण जर पाहिलं तर 126 ते 130 गाव आहे, त्या गावात पण ही लोक पोहोचलीच नाही. पहिल्यांदा स्टार्टिंगला जे चिपळूण मुस्लिम समाज नाव होतं त्या टायमाला मी स्वतः इथे होतो, नाशिक खोत इथे होते, त्यांचा प्रमुख उल्लेख करेन. मी विरोध केला, म्हटलं तुम्ही चिपळूण मुस्लिम समाज म्हणता मग आम्ही कसं राहायचं? म्हणजे जर आपण बाजूशेकच्या तिकडे गेलो तर तिकडे काहीच नाही काय. आपण जर मजरेकाशी पण गेलो की आपण सिरलकडे गेलो, आपण कोंड्याकडे गेलो की आपण अन्य ठिकाणी गेलो तर तिकडे मुस्लिम समाज नाही आहेत का? मग त्यांना कोण समावेश करून घेणार? पोसरे गाव आहे ह्या ठिकाणी लोकांना समावेश करून कोण घेणार? मग त्या टायमाला त्यांनी काय केलं, जे चिपळूण तालुका मुस्लिम समाज हे नाव दिलं. पण जरी नाव दिलं असलं, बारसं घातलं, तर त्याच्यामध्ये बाकीचे समाजाचे लोक आहेत कुठे? ठराविक लोक. फक्त तुम्ही इलेक्शन करताना पण मारामारी करता, गुप्त मतदान किंवा वोटिंग घेता. अरे काय पद्धत आहे? तुम्ही समाजासाठी काम करा. समाज आज काय करतो ते बघा. समाजातल्या मुलांना, लोकांना, विधवांना, ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत, त्यांना शिक्षण कसं मिळेल, त्यांना ते कशी पुढे जातील ह्याचाही तुम्ही विचार करा. ते तुम्ही काहीच करत नाही. मग अनूरभाई पेशकरनी ही जेव्हा संस्था पुढे आणलेली आहे तेव्हा तुम्ही म्हणता की कंपनी म्हणून हा कुठला प्रकार? म्हणजे त्या गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला आता उपक्रमाकडे येतो. ज्या आताच मुळात नगराध्यक्ष सुरेखाताई खराडेने 2 दिवसापूर्वी भेट दिली. ह्या ऑफिसमध्ये आल्या, भेटील्यानंतर त्यांनी आमच्या अनूरभाई पेचकर यांनी स्वागत केलं. त्या ठिकाणी ज्या चिपळूणमध्ये जे कब्रस्तान आहे त्या कब्रस्तानचं सुशोभी करण्याचं काम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आताच ते नगरपालिकेने जाऊन आले अनूरभाई, ते त्यांनी केलेलं आहे. ह्या ठिकाणी रिक्षा व्यावसायिकाचे विषय असतील किंवा अन्य काही विषय असतील, वेगवेगळे उपक्रम कसे लाभता येईल, ग्लोबल टुरिझम कसं करता येईल, आपल्या मुलांना, आपल्या तरुणांना, आपल्या मुलींना की आपले जे काही लोक आहेत त्यांना काम कसं मिळेल ह्या दृष्टीने विचार करतो. आम्ही लोट्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जाणार, लोटे कंपनी जी आहे त्या कंपनीत सुद्धा जाणार. त्या ठिकाणी आमची जी मुलं कशा पद्धतीने कामाला लागतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. अशा अनेक उपक्रम आम्ही भविष्यात भेटलो सुद्धा. दुसरी गोष्ट अनूरभाई, आम्ही असे उपक्रम आम्ही करतोय. आता आम्ही काय गोष्टी आहेत ते ओपन करणार. हा फक्त एक टेलर आहे, पिक्चर तर होत बाकी आहे. एवढंच फक्त मी बोलू. ठीक आहे. चला, येणारा काळ आपल्याला सांगेल की कशा प्रकारे चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच याची घोडदौड असते, कशा प्रकारे मुस्लिम समाजामध्ये असणाऱ्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षांना पूर्ण केलं जातं, लोकांना समाधान दिलं जातं, कसं तृप्त केलं जातं. शेवटी अनूरभाई काय सांगाल मुस्लिम समाजाला चिपळूण तालुक्यातल्या की ही विकास मंच जो आहे त्या माध्यमातून नेमकं काय केलं जाईल आणि शेवटी तुम्ही आव्हान काय कराल? मुस्लिम समाजाला एवढं सांगू शकतो की मी कोण मोठा माणूस नाही आहे, मी तुमच्यापैकीच एक आहे. तुम्ही मन मोकळं करून माझ्याकडे या, तुमच्या समस्या मी सोडायला तयार आहे. आपल्याला जे कामं करायची आपण एकत्र येऊन काम करूया. फक्त आपल्याला आपली जो मंच आहे तो योग्य रीतीने काम केलं पाहिजे. विरोध करून आपली संघटना जी विरोधविरही संघटना आहे त्याची तत्त्व पाळून आपण पुढचं काम करूया. आपण सर्व एकत्र येऊन काम जर केलं तर नक्कीच आपल्या समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं लोकांसमोर आपण आपला एक छाप पाडू शकतो. तुमच्या सहकार्याशिवाय काय होऊ शकत नाही. एवढं सांगून मी पत्रकारांचे, येणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.
ठीक आहे. तरी हो ते अनोर पेचकर साहेब त्याचबरोबर त्यांची संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकारिणी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच या संस्थेची स्थापना झालेली आहे. याच्या पाठीमागचे ध्येय उद्दिष्ट काय किंवा भविष्यातील त्यांची एकंदरीत वाटचाल कशी असेल या संदर्भात आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतलेली आहे. वारंवार आपण याकडे लक्ष देते कशा प्रकारे ही संस्था पुढे जाते, कशा प्रकारे समाजाला हात देते आणि कशा प्रकारे मुस्लिम समाजातील समस्या दूर होण्यासाठी या संस्थेचा उपयोग होते. तुर्तास तरी आपण सर्वांनी आमची संवाद साधलात. आपल्या सर्वांच्या मनोभावे आभार. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.